नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. बरसों बरस से हम बचपने से देख रहे हैं कि गढ़ की यात्रा ये लेकर आते हैं और ये हमारा मुल्क भारत गंगा जमुना तहजीब हिंदू मुसलमान सब भाई भाई के जैसे रहते हैं, मिलजुल के कौमी यकजहती है। आज ये देश हमारा जब ही तरक्की करेगा कि तमाम मजहब के मानने वाले जब एक साथ मिलकर हम अपने देश की ताकत को बढ़ाएंगे, इसी से हमारा देश तरक्की करेगा। आज जो लोग नफरत फैलाने की कोशिश करते हैं, ये हमारा इत्तेहाद कुल जमाती तंजीम ये साबित कर रही है कि हम फिरका परस्तों को कामयाब नहीं होने देंगे। ये देश जमहूरी देश है, यहाँ अपने अपने मजहब और अपने अपने धर्म पर कायम रहते हुए हर कोई को आज़ादी है कि अपना त्यौहार खूब धूमधाम से मनाए, लेकिन गंगा जमुना तहजीब सूफी और संतों का ये इत्तेहाद हमेशा इत्तेहाद रहेगा और हमारा देश दुनिया में इस भाईचारे का एक तारीखी देश। और जब जब देश पर कोई भी संकट आएगा, हम हिंदू मुसलमान मिलकर अपने देश के लिए, मुल्क की आवाम के लिए एक एक कतरा खून देने के लिए तैयार हैं।
आपल्या समोर मत मांडलं, ही आपल्या हिंदुस्थानाची खूबसूरती आहे. आणि जे काही आम्ही लहानपणापासून यात्रेचं बघतोय, तर इकडनं मुस्लिम बहुल एरियातून आम्ही जेव्हा मालेगाव रस्त्यावर लागतं गडावर जाताना, तर मालेगावची पुढे शरबताचं आयोजन करतात, थंड पाण्याचं आयोजन करतात. पहिल्यापासून आम्ही मालेगावात जाताना भर उन्हाळ्यात पावसाची पाण्याची गरज पडते, पिण्याच्या पाण्याची. सगळे मुस्लिम बांधव ठिकठिकाणी शरबतचं पाण्याचे आयोजन करतात. आणि आता रथाचं जे ते फुलांचा वर्षाव करून स्वागत करून रथाचं स्वागत करतात. हा एक भारत देशामध्ये मालेगावकरांतर्फे मुस्लिम आणि हिंदू बांधवांतर्फे जो संदेश जातो, खूप मोलाचा संदेश आहे. आणि सगळे मिळून आपण हा चैत्रोत्सव साजरा करतो. म्हणून या चैत्रोत्सवाचा, आई सप्तशृंगी मातेच्या यात्रेचा सगळ्या पदयात्री आणि सगळे भाविकांना माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. जय माता दी.